नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। येवल्यात 70 फूट खोल विहिरीत पडलेल्या कोल्याच्या पिल्लाला जीवदान, वन विभागाची धाडसी मोहीम। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजवर आपले स्वागत आहे। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात कळंब बुद्रुक येथे एका विहिरीत पडलेल्या कोल्याच्या पिल्लाला वन विभागाच्या सतर्कतेमुळे सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे। कळंब बुद्रुक येथील शेतकरी रघुनाथ गावडे यांच्या शेतातील विहिरीत अचानक कोल्याचे पिल्लू पडल्याचे निदर्शनात आले। ही विहीर सुमारे 70 फूट खोल असल्याने पिल्लाच्या जीवात धोका होता। या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली। घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाची रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी रवाना झाली। वन क्षेत्राधिकारी रघुनाथ गोगे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने अतिशय कौशल्याने 70 फूट खोल विहिरीत उतरून या पिल्लाला सुखरूप बाहेर काढले। या मोहिमेत वनरक्षक पंकज नागपुरे, वाहन चालक गणेश चव्हाण, वनसेवक अंबादास मोरे आणि मच्छिंद्र आरखडे यांची महत्त्वाची भूमिका बजावली। या धाडसी रेस्क्यू दरम्यान शेतकरी रघुनाथ संपत गावडे, बाबासाहेब गावडे, गणेश जानराव सागर आवारे, अण्णा मते, सागर मते, सागर चव्हाण, बाबासाहेब मते यांच्यासह अनेक ग्रामस्थ मदतीसाठी उपस्थित होते। विहिरीतून बाहेर काढल्यानंतर पिल्लाची प्राथमिक तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले। वन विभागाच्या तत्परतेमुळे आणि ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे परिसरात कौतुक होत आहे। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी बुलेटिन 13 डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।